सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। गव्हाची खीर ही एक पारंपरिक, पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे, जी विशेषतः सणासुदीला बनवली जाते। ती अधिक चविष्ट आणि मऊ बनवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास टिप्स पाहणार आहोत। खपली गव्हाची खीर बनवण्यासाठी गहू नेहमी जोड गहू वापरावा। या गव्हामुळे खीरीला छान दाटसरपणा आणि चव येते। गहू स्वच्छ करून उकळात किंवा मिक्सरमध्ये जाडसर भरडून घ्यावा आणि पाकडून कोंडा काढून टाकावा। गहू किमान 6 ते 8 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत। भिजवल्यामुळे गहू मऊ शिजतात आणि त्याची पौष्टिकता वाढते। गहू शिजवताना पाण्याचे प्रमाण योग्य असावे। 1 वाटी गव्हासाठी साधारण 3 ते 4 वाट्या पाणी वापरावे। गहू मंद आचेवर 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे। जास्त घाई केल्यास गहू शिजणार नाहीत। गहू मऊ शिजला पाहिजे, तोंडात टाकताच विरघळेल असा, पण तो लगदा होऊ नये। गूळ नेहमी गव्हाच्या मिश्रणात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेत विरघळावा। गहू शिजल्यानंतरच त्यात गूळ घालावा। आधी घातल्यास गहू कडक राहतात। खिरीमध्ये साजूक तूप आणि वेलची पावडर आवर्जून घालावी, यामुळे सुगंध छान येतो। सुकामेवा, बदाम, काजू चारोळीत तळून घेतल्यास खिरीची चव दुप्पट होते। ओल्या नारळाचे पातळ काप किंवा खोबरे खिसून घातल्यास खिरीला खूप छान चव येते। सुंठ, जायफळ याची पूड टाकल्याने खिरीला पारंपरिक चव येते। खीर सर्व करतानाच त्यामध्ये दूध घालावे। केशर दुधात भिजवून वापरा, यामुळे रंग आणि फ्लेवर दोन्ही सुंदर येतात। खीर जास्त घट्ट झाली तर गरम दूध घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा। थंड खीर अधिक चविष्ट लागते। 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवल्यास टेस्ट अजून भारी लागते। या टिप्स वापरून बनवलेली कमेंट करून कळवा तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या। टिप्स आवडल्यास एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।